माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री वाल्मिकी कृत संपूर्ण रामायण अभिवाचन करत आहोत. लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. भाग 11, अयोध्याकांड. मागील भागावरून पुढील भाग सुरू. तिचे शब्द ऐकून राम किंचितही दुःखी वा व्याकुळ झाले नाहीत. उदासीनेची छटासुद्धा न दर्शवता ते हर्षित होऊन उतरले. माझ्या प्रिय माते, तुझ्या इच्छेप्रमाणे मी लगेचच वनवासाला निघतो. भरताला बोलवण्यासाठी त्वरेने दूत पाठवले जावेत. मी अजिबात दुःखी नाही. माझी एकच इच्छा आहे की तू आणि पिताश्रींनी माझ्यावर सदैव कृपादृष्टी ठेवावी. प्रिय माते, कृपया माझ्याबद्दल कोणत्याही वाईट भावनांना मनात थारा देऊ नकोस. यावर कैकेयी आनंदाने उद्गारले. ठरले तर माझ्या बंधूच्या गृही त्वरित दूत पाठवा, जेणेकरून माझा पुत्र लगेच येथे येईल. माझी विनंती आहे, रामा, की तू मात्र विनविलंब वनवासासाठी निघावेस. तुझ्या पित्याची तू काळजी करू नको. या क्षणी ते गोंधळले आहेत, पण तू निघून गेल्यानंतर ते ठीक होतील. राम त्यानंतर म्हणाले, प्रिय माते, मला दुःख वाटते की प्रत्यक्ष माझ्या पित्याने मला आज्ञा केलेली नाही, पण तुझ्या एकटीच्या आदेशावरून मी वनवासात जायला तयार आहे. हे सर्व संभाषण ऐकल्यावर महाराज दशरथाच्या तोंडून एवढेच शब्द फुटले, किती दुःखदायक, किती दुःखदायक, किती भयानक. जेव्हा कैकेयीचे बोलून झाले तेव्हा महाराज पुन्हा भोळ येऊन जमिनीवर पडले. मग रामाने आपल्या पित्याला हळुवार उचलले. ते कैकेयीला म्हणाले, लोभीपणा, विकार यांचा गुलाम म्हणून या जगात मला राहायचे नाही. ऋषीप्रमाणे मी धर्मपालनास बांधील आहे. नुसते एक राज्य चालवायला मिळावे म्हणून मी कधी धर्ममार्ग सोडून देणार नाही. हे प्रिय माते, माझ्या पित्याला कष्ट देण्याची काही गरज नव्हती. तू केवळ माझ्याकडे सरळ विचारणा केली असती तर मी मागे पुढे न पाहता राज्य तुला देऊन टाकले असते. मनात निघून गेलो असतो. रामाने महाराज दशरथांना कैकेयीला नमस्कार केला. हे वृत्त आपल्या मातेला सांगण्यासाठी ते निघाले. लक्ष्मणाने प्रवेशद्वाराशीच उभे राहून ते सर्व ऐकले होते. तेही आपल्या ज्येष्ठ बंधूंच्या पाठोपाठ निघाले. आपल्या क्रोधावर त्यांनी महत्प्रयासाने नियंत्रण मिळवले. दोघे भाऊ प्रासादातून निघाल्यावर ज्यांना ज्यांना रामाच्या वनवासाचे वृत्त समजले होते त्यांचे सर्वांचे करुण आक्रोश ऐकू येऊ लागले. महाराज दशरथाच्या कानावर जेव्हा हे विलापाचे सूर पडले तेव्हा त्यांनी लज्जेने स्वतःच्या चादरीखाली दडवले. जेव्हा राम कौशल्याच्या प्रासादात आले तेव्हा त्यांचे मोठ्या आनंदाने स्वागत केले गेले. त्यांना मातेच्या कक्षात आणले गेले. जेव्हा ते आत आले तेव्हा तत्परतेने त्यांना आलिंगन देत माता म्हणाली, रामा, आज मी अतिशय आनंदात आहे. आज तुझा सिंहासनाचा उत्तराधिकारी म्हणून राज्याभिषेक होईल. अत्यंत विनम्रतेने हळुवारपणे राम उतरले. प्रिय माते, मला जे काही सांगायचे आहे ते ऐकून कृपया शोकग्रस्त होऊ नको. पिताश्रींनी पूर्वी माता कैकेयीला दिलेल्या 2 वचनांमुळे सिंहासनाचा उत्तराधिकारी म्हणून भरताचा राज्याभिषेक होईल आणि मला आजच 14 वर्षाच्या वनवासासाठी अयोध्या नगरी सोडावी लागेल. हे ऐकताच कौशल्या बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळली. त्यानंतर रामाने हळुवारपणे तिला उचलून उभे केले. तेव्हा ती कासावीस होऊन विलाप करू लागली. यापेक्षा मोठे कोणते दुःख माझ्यावर कोसळू शकले असते. यापेक्षा मी पुत्रीक राहिलो असतो तर बरे झाले असते. हे अरिष्ट कानावर पडताच मृत्यूने मला का कवटाळले नाही. आता माझ्या छोट्या सोबतीमध्ये नक्कीच मला तुच्छ लेखतील. त्यांचे टोमणे ऐकून माझे आयुष्य दुपटीने दुःखदायक होईल. आतापर्यंत लक्ष्मणाने आपला क्रोधावरून धरलेला होता. तथापि आता कधी काळ शांत राहू न शकल्यामुळे ते एकाएकी उसळले. हे रामा, विषय वासनेच्या प्रभावाखाली आपल्या पिताश्रींना महातार चढ लागले. ते विकृतपणे वागत आहे. ते दुष्ट कैकेयीच्या हातातले खेळणे बनले आहे. हे निमूटपणे का म्हणून स्वीकारायचे? जो पिता, राजा किंवा आध्यात्मिक गुरु चांगल्यात आणि वाईटात फरक करू शकत नाही त्याचा त्याग केलाच पाहिजे. राम, भरताचा राज्याभिषेक करण्याचा महाराजांचा निर्णय प्रत्येकाच्या कानावर जाण्यापूर्वी तुम्ही ताबडतोब राज्याचा कारभार हाती घेतलाच पाहिजे. शिवाय जरी सर्व मंत्रीगण नागरिकांना याविषयी कळलेले असले आणि त्यांनी तुमच्या राज्याभिषेकाचा विरोध केला तर गरज पडल्यास संपूर्ण अयोध्येचा विनाश करण्याची माझी तयारी आहे. प्रिय माते, कमीत कमी मी तरी रामाची निष्ठा राखून आहे. तू जाणून घे, वस्तुतः रामांना सिंहासनावर बसण्यासाठी तशी गरज पडल्यास अज्ञानी राजा दशरथाचा सुद्धा वध करण्याची माझी तयारी आहे.
तथापि कौशल्येला राज्याची पर्वा नव्हती. तिला फक्त आपल्या प्रिय पुत्राच्या वियोगाची भीती होती. ती म्हणाली, हे रामा, कृपा करून वनवासाला जाऊ नकोस. पित्याच्या आज्ञेवरून वनवासात जाण्यापेक्षा येथे राहून तुझ्या गरीब बिचाऱ्या मातेला सुख देणे हीच तुझ्यासाठी पुण्याय आहे. रामा, जर तू अयोध्या सोडून गेलास तर मी अमरण उपोषण करेन, कारण मला जगणे असह्य होईल. राम उतरले, माते, पिताश्रीच्या आज्ञेचे उल्लंघन करणे मला शक्य नाही, म्हणून तुम्हाला अनुमती द्यावीस, म्हणजे मला त्वरित वनवासासाठी निघता येईल. पित्याच्या आज्ञेचे कधी उल्लंघन केले जाऊ नये. जरा लक्षात घ्या, परशुरामाने स्वतःचे पिता जमदग्नी यांच्या आज्ञेवरून आपली माता रेणुकाईचा शिरच्छेद केला होता. त्याचप्रमाणे कंडू ऋषींनी पित्याच्या आज्ञेवरून एका गायीचा वध केला होता. त्यामुळे मला सुद्धा माझ्या पितेच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे. लक्ष्मणाकडे वळून राम म्हणाले, माझ्या प्रिय बंधू, आपला सर्वनाश करणाऱ्या तीव्र संतापाच्या अधिपत्याखाली स्वतःला येऊ देऊ नकोस. जबरदस्तीने सिंहासनावर ताबा मिळवायची कल्पना सोडून दे आणि आपल्या पित्याच्या आज्ञेचा स्वीकार कर. राम पुन्हा कौशल्येला म्हणाले, प्रिय माते, कृपया स्वतःला यातना करून घेऊ नको किंवा स्वतःचे आयुष्य संपवण्याचा विचारसुद्धा करू नको. माझ्या वनवासाचा काळ संपला की मी तुझ्याकडे परत येईन, म्हणून कृपया मला आशीर्वाद दे, जेणेकरून अनावश्यक खेदाशिवाय मला येथून जाता येईल. तथापि अत्यंत निराश मनोवस्थेत असलेली कौशल्या तेव्हा रडू लागली. त्यातील कठोर राम झाले होते हो. लक्ष्मणाला कळले, पिताश्रीच्या आज्ञेचे पालन करण्यास विरोध दाखवून तुम्ही दोघे मला अतिशय अधिक दुःखी करता. मी माझ्या कर्तव्य पालनापासून बाजूला सरणार नाही. त्यानंतर लक्ष्मणाचे सांत्वन करण्यासाठी राम म्हणाले, प्रिय बंधू, भरताचा राज्याभिषेक होताच सर्व विसरले जाईल. मग तुझे दुःख सहज दूर होईल. कैकेला दोष देऊ नकोस रे, कारण आपल्या सगळ्यांच्या दैवाचा खराखुरा शिल्पकार असलेल्या विधिनियतेच्या हातातले ती एक केवळ भावली आहे, भावली. लक्ष्मणाचे काही समाधान होईना. ते क्रोधित होऊन उतरले, हे रामा, असे दिसले आहे की तुम्ही नपुसंग खात, कारण आपल्या वैयक्तिक सामर्थ्यावर विसंबून राहण्याऐवजी तुम्ही दैवाला शरण गेला आहात. तथापि मी असा षंड नाही. स्वसामर्थ्याने मी देवावर सुद्धा विजय मिळवेन. मी आजच तुम्हाला सिंहासनावर बसवेन. हे सर्व ऐकल्यावर कौशल्येला कळून चुकले की रामांना अडवणे शक्य नाही. मग ती चितवणी करू लागली, पुत्रा, तू तुझ्या पित्याच्या आज्ञेचे पालन करण्याचा जर निर्धारच केला असेल तर मला तुझ्या समवेत वनात येण्याची अनुमती दे. राम उतरले, प्रिय माते, कैकेयीहून फसवले गेल्यानंतर जर तूही माझ्या पिताश्रीचा त्याग केलास तर ते नक्कीच प्राण सोडतील. एका सद्गुणी आणि पतिव्रता पत्नीचे आद्य कर्तव्य आहे की कोणत्याही परिस्थितीत आपल्या पतीला सोडत नाही. ती जोवर जीवित आहे तोवर पती हाच तिचा परमेश्वर. स्त्री किती गुणवान व धार्मिक असो, जर ती आपल्या पतीची सेवा करण्यात अपयशी ठरली तर तिच्या हातून पापच घडते. पत्नीचे कर्तव्य आहे की तिने फक्त आपल्या पतीला सुखी मानावे, नेहमी त्याच्या आज्ञा पाळावी. सर्व शास्त्रांचा हाच निर्णय. म्हणून माझ्या पित्यासमोर राहून माझी वाट बघ, कारण मी 14 वर्षांनी नक्की परत येईल. रामा बरोबर जाण्याचा सर्व आशा कौशल्येने सोडून दिल्या. शेवटी रामांना आशीर्वाद द्यायला ती तयार झाली. वनात जाण्यासाठी रामांना अनुमती दिल्यावर कौशल्येने आपल्या पुत्राच्या कल्याणासाठी ब्राह्मणाकडून यज्ञ करून घेतले. तिने रामांना आशीर्वाद दिला, तू लवकरच परत यावे, जेणेकरून माझा आनंद पुन्हा प्रस्थापित होईल. धर्म तुझे रक्षण करो, देवता तुझे रक्षण करो आणि दैवी अस्त्रे तुझे संरक्षण करो. स्वर्ग, पृथ्वी, हवा, वारा, धरती, पाणी, सर्व चल अचल जीव तुझे रक्षण करो. दिवस आणि रात्र, सूर्य आणि चंद्र तुझे रक्षण करो. हे रामा, तू सुखी राहावेस यासाठी माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी. सीतेला रामाच्या वनवासाबद्दल काही वाईट नव्हते. ती कित्येक तासापासून आनंदात त्यांच्या आगमनाची वाट पाहत होते. जेव्हा शेवटी राम सीतेच्या गृहात प्रवेशले तेव्हा सीतेच्या लगेच लक्षात आले की ते घामाघूम झालेले होते, निस्तेज, चिंतित दिसत होते. रामाबरोबर त्यांचा नेहमीचा राजसी सेवकांचा तांडा नव्हता. सीतेने पृच्छा केली, प्रिय रामा, काय बरे घडले रे? अजिबात मागे पुढे न पाहता राम उतरले, माझ्या पिताश्रीने मला राज्य सोडून जाण्याची, वनात राहण्याची आज्ञा केली आहे. भरताचा सिंहासनाचा उत्तराधिकारी म्हणून राज्याभिषेक होणार आहे. फार पूर्वी माझ्या पित्याने दिलेल्या 2 वरदानाचा उपयोग करून कैकेयीने तिच्या पुत्रांच्या राज्याभिषेकाची, माझ्या वनवासाची मागणी केली आहे. प्रिय सीते, माझ्या पित्याची आज्ञा मान्य करण्या वाचून मला अन्य कोणताही पर्याय नाही. तथापि
तू येथेच राहायचं असे मला वाटते. प्रतिदिन माझ्या पित्याकडे जाऊन त्यांना नमस्कार कर. भरताच्या आज्ञाचे विना तक्रार पालन कर. प्रियतमे, वनात निघाण्यापूर्वी तुला भेटावे म्हणून मी येथे आलो. रामाचे शब्द कानी पडताच सीता अत्यंत क्षुब्ध झाली. प्रेमापोटी उफाळलेल्या रागाच्या भरात ती उतरली. हे रामा, माझ्या पती देवा, पुरुषोत्तमा, आपण मला काय उपदेश करीत आहात? पतीच्या भाग्याची वाटेकरी होणे पत्नीचे कर्तव्य आहे. मला तुमच्याबरोबर वनात गेलेच पाहिजे. पिता, माता, बंधू, पुत्र, स्नुषा या सर्वांची आपापले कर्तव्य, स्वतंत्र अस्तित्व असते. म्हणून परंतु पत्नीला मात्र पतीचा मार्ग अनुसरण्या वाचून दुसरा पर्याय नसतो. मी हार कोणत्याही, अगदी स्वतःच्याही आश्रय घेऊ शकत नाही. माझा आसरा फक्त माझे पतीच आहेत. म्हणूनच तुमच्या पाठोपाठ येण्याचा मी निश्चय केला आहे. मी तुमच्या पाठीमागे चालेन. तुम्ही अन्न ग्रहण केल्यावर मी अन्न ग्रहण करीन. तुम्ही अप्रसन्न व्हाल असे कुठलेही कार्य मी करणार नाही. टेकड्या, सरोवरे, नद्या न्याहाळण्यातच मी आनंद मानेन. मी कधीच थकणार नाही, कारण तुमच्या मायेच्या सावलीप्रमाणे मी सुरक्षित असेन. जर तुम्ही नसाल तर स्वर्गात राहायची सुद्धा माझी तयारी नाही. हे प्रिय राम, माझे फक्त तुमच्यावर प्रेम, तुमच्याशिवाय मी प्राण राहू शकणार नाही. सीतेच्या नाजूकपणामुळे रामाची तिला बरोबर न्यायची तयारी नव्हती, परंतु म्हणून तिला परावृत्त करण्याचा प्रयत्न करीत राम म्हणाले. राम काय म्हणाले हे आपण आता पुढच्या भागात बघूया. या ठिकाणी बालकांडातील 11वा भाग समाप्त झाला. जर श्रवण केले असेल तर श्रीराम जय राम जय जय राम लिहायला विसरू नका. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम.